हॅलो मैत्रिणींनो, हा बघा हा सिंगल दाब आहे. मगाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं याच्या आधीच्या की हे दोन्ही साईडनं भेटतो आपल्याला, डावा आणि उजवा दोन्ही भेटतात. हे आपल्याला इथं अटॅच करून घ्यायचं आहे. आपला जो पहिला दाब आहे तो 2 पायाचा असतो, त्याच्यामुळं ते पॅडल आपल्याला एका साईडचं काय होतं डिझाईनवर येतं ते, त्याच्यामुळं नीट ब्लाऊजला टिप बसत नाही आणि फिनिशिंग पण येत नाही. त्यासाठी आपल्याला हा दाब लावून घ्यायचा आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आपल्याला याला कशा पिन्स लावून घ्यायच्या आहेत की आपलं अस्तर आणि आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते सरकणार नाही यासाठी. तर बघा तुम्ही, मी ह्याला छानपैकी पिन लावून घेतलेल्या आहेत आणि जो आपला गळा आहे तो दिसत आहे चांगलापैकी त्याच्यातनं. तर आपल्याला त्या गळ्याच्या साईडनं जे डिझाईन आलेलं आहे वर्कचं, तिथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे ॲक्युरेट कडनं. ओके, तर मी आता तुम्हाला इथं टिप मारून दाखवते. एकदम परफेक्ट बसतं आपल्याला हे गळ्याचं डिझाईन. ओके, याला टिप मारते आणि दाखवते तुम्हाला की कसं दिसतं. या पद्धतीने जर तुम्ही शिवलात तर तुमचं जे आरीवर्कचं ब्लाऊज आहे ते एकदम कडकपासून त्याला टिप येणार आहे. एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये ते ब्लाऊज बसणार आहे. आलेला गळा जो असतो तो मोठा असतो, तो पण ॲडजस्ट होणार आहे आणि शोल्डरमध्ये जे उतरते ते पण उतरणार नाही. मी इथं टिप मारत आहे आणि हे बघा आता माझी टिप मारून झाली. मी तुम्हाला दाखवते की कसा ॲडजस्ट केलेला आहे मी. एकच मिनिट. त्याला आता आपण अशी गोलगळ्याला टिप मारली आहे आणि आपण जी खालची साईड आहे त्याला पण आपण एक टिप मारून घेणार आहोत आणि त्याच्या आधी आपण ही कट करून घेणार आहोत राऊंडमध्ये. ओके, खालच्या गळ्याला जी टिप आपण जी वरी टिप मारलेली आहे तसंच फिनिशिंगमध्ये खाली ओढायचं आहे आपल्याला फॅब्रिक आणि ती, आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला खालून टिप मारून घ्यायची आहे. नंतर जे हातशिलाईला वगैरे कपडा लावायचे ते लावायची गरज नाही. एकदम सोपं परफेक्ट फिनिशिंगमध्ये शिवून होतं आणि दिसायला पण एकदम सुंदर दिसतंय ब्लाऊज. हातशिलाई वगैरे करायची झंझट राहत नाही या ब्लाऊजला. बॅकला खूप ठिकाणी म्हणजे नाही का हातशिलाई करावी लागते, पट्ट्या जोडाव्या लागतात, तसलं काही सुद्धा करायची गरज नाही.